आणि यानंतर आपण बातमी पाहूया चंद्रपूरमधून। चंद्रपुरातल्या निकालानंतर आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलेलं आहे। मंत्रिपद नसणं आणि पराभव होणं असा थेट संबंध नाही असं देखील बावनकुळे म्हणालेत। मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वानं मुनगंटीवारांना नेहमीच बळ दिलेलं आहे असं देखील वक्तव्य हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे। तर मंत्रिपद नसणं आणि पराभव होणं याचा थेट असा काहीही संबंध नाही असं वक्तव्य हे बावनकुळे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वानं मुनगंटीवारांना नेहमीच बळ दिलेलं आहे असं सुद्धा ते म्हणाले। महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत आहेत। बावनकुळेजी, आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणू की राज्याचे भाजपचे निवडणुकीचे प्रभारी आणि मोठं यश मिळवून देणारे चंद्रशेखर बावनकुळे? नाही, शेवटी हे जे यश आहे ते सामूहिक आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढलो। आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी योग्य पद्धतीने आम्हा सर्वांना सोबत घेऊन या निवडणुकीची रचना केली। माझ्यावर या निवडणुकीची प्रभारी पदाची जबाबदारी पक्षाने दिली आणि मला आज या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या जनतेने, मतदारांनी देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाला शिक्कामोर्तब केलं। मोदींचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, डबल इंजिनचं सरकार हे महाराष्ट्राचा विकास करू शकतं, विकसित महाराष्ट्र करू शकतं, विकसित शहर करू शकतं आणि म्हणून जनतेने देवेंद्र फडणवीसजींना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीसजीवर विश्वास व्यक्त केला आणि आम्ही सर्वांनी सामूहिक पद्धतीने या निवडणुकीमध्ये सर्व मंत्री, आमचे सर्व राज्याचे नेते आम्ही एकत्रित लढलो। एकत्रित लढल्याचा हा परिणाम आहे आणि मला असं वाटतं की विदर्भामध्ये जवळपास आज 59 नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहे 100 पैकी। महाराष्ट्रातही आज आम्ही नंबर 1 वर आहे। जवळपास 3500च्या वर नगरपालिकेचे सदस्य निवडून आले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात मोठं नगरपालिकेचं हे यश आहे। यापूर्वी कधी एवढं मोठं यश भाजपाला कधीच मिळालं नव्हतं, तेवढं मोठं यश मिळालं आणि मी आधी सांगायचो की महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने महायुती जिंकेल, भाजपा सर्वात मोठा पक्ष राहील आणि तेच घडलं। तुम्ही 51% मतं घेण्याचं म्हणत होते, तुम्ही जवळपास तेवढे नगरसेवकही घेऊन घेतले। 51% मतं मिळतीलच भारतीय जनता पार्टीला, हा मला विश्वास होता, कारण विधानसभेमध्ये 51.78% मतं मिळाले आहेत। आता नगरसेवक सुद्धा 51%च्या वर निवडून आले। जवळपास 60% नगरसेवक भाजपाचे एकट्याचे निवडून आले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही विकासाच्या येणाऱ्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल आहे। विकसित शहरं निर्माण करायची आहेत। देवेंद्र फडणवीसजीचं जे व्हिजन आहे 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र, हा महाराष्ट्राचं व्हिजन जनतेने स्वीकारलं आहे। महाराष्ट्रात सर्वत्र मोठं यश मिळालं, मात्र काही असे ठिकाण आहेत की तिथे थोडंसं कुठंतरी खंत तुमच्या मनात राहून गेली असेल आणि त्याच्यामध्ये चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे। तिथे भाजपची पिछेहाट झाल्यापेक्षा काही ठिकाणी तर सपशेल पराभव झाला आहे। चंद्रपूरमध्ये आम्ही फारच मागे गेलो आहे। यवतमाळमध्ये 2 ठिकाणी मागे आहे। वर्ध्यामध्ये थोडा आम्ही मागे गेलो आहे, तिथे आम्हाला अपेक्षित नव्हतं। अमरावतीमध्ये आम्ही 6 आलो आहे 10 पैकी, ठीक आहे, ते तेवढंच होतं। फक्त आता चंद्रपूरचा एक पराभव थोडा जास्तीचा, म्हणजे थोडा मोठा पराभव झाला आहे। गोंदियाला आमचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी गेलेला आहे, पण मला असं वाटतं की तिथले जे नगरसेवक आहे ते नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले। थोडं आत्मचिंतन आम्ही करू, कारण पूर्व विदर्भात असं व्हायला नाही पाहिजे। जे महत्त्वाचे आमचे गड आहे, चंद्रपूर आमचं गड आहे, वर्धा आमचं गड आहे, या ठिकाणी थोडं झालं, पण नागपूरमध्ये बघा आम्हाला अपेक्षित यश मिळालं। नागपूरमध्ये 27 पैकी 22 नगराध्यक्ष भाजपाचे निवडून आले, शिवसेनेचे 2 महायुतीचे निवडून आले, 27 पैकी 24 महायुती आली आणि बाकी तर काँग्रेस पार्टीला फक्त 27 पैकी 1 नगराध्यक्ष मिळाला। काँग्रेसची फारच पिछेहाट नागपूरमध्ये झाली। मला वाटतं की हे जे यश आहे हे यश आता आमच्या मोदींच्या सरकारचं आहे, देवेंद्रजींच्या सरकारचं आहे आणि आमच्या संघटनेच्या सामूहिक कार्यकुशलतेचं आहे। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भाजप आहे। 1 लाख सक्रिय कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करतात। आमचे मोठ्या प्रमाणावर सुपर वॉरियर महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे झालं आहे।
चंद्रपुरात जे झालं त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि ते 4 जिल्ह्यात मंत्रिपद नाही आहे त्याच्याशी या पराभवाला कुठंतरी जोडतायत. आता वर्ध्यातही मंत्रिपद आहे, यवतमाळमध्येही मंत्रिपद आहे, तिथेही तसाच पराभव झालाय. सुधीर मुनगंटीवारांचा 4 जिल्ह्यात मंत्रिपद नसणं आणि चंद्रपुरात झालेला पराभवाशी त्याला जोडणं तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की सुधीर भाऊची भावना बरोबर आहे, पण टेक्निकली असं नसतं की बा मंत्रिपद असतं तर आपण ते जिंकतो असतो. मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा काही संबंध नसतो. त्यांची भावना योग्य आहे. भावनेशी त्यांचं म्हणणं एक गोष्ट ठीक आहे की आम्हाला थोडं बळ दिलं पाहिजे, पाठबळ दिलं पाहिजे. माननीय देवेंद्रजी नेहमीच सुधीर भाऊला पाठबळ देत असतात आणि देवेंद्रजींनी नेहमीच सुधीर भाऊला मजबूत ठेवलेला आहे. आता यावेळी ते मंत्री बनू शकले नाही, पण सुधीर भाऊ महाराष्ट्राचे नेते आहेत, राज्याचे माजी अध्यक्ष आहे. राज्यामध्ये सुधीर भाऊ कुठेही गेले आणि त्यांना कोणी स्वीकारणार नाही असं नाही आहे. महाराष्ट्रावर त्यांचं नेतृत्व मान्यच आहे जनतेला, त्यामुळं ते कुठं मागे नाही आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत. देवेंद्रजी आहे आमचे केंद्राचे नेते, सुधीर भाऊच्या पाठीशी आहे. माननीय पंतप्रधान स्वतः, माननीय अमित भाई स्वतः सुधीर भाऊला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मजबूतीनं त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की थोडं त्यांच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या, पण त्यांचा यांचा काही संबंध नाही आहे. लोकसभेच्या वेळेला सुधीर भाऊ काहीशी नाराज दिसत होते. चंद्रपुरात भाजपचा मोठा पराभव झाला. विधानसभेत त्यांनी फार इच्छेने निवडणूक लढवली तर भाजपचा कमबॅक झाला. आता पुन्हा सुधीर भाऊ काहीशी नाराज दिसत आहेत. नेमकं चंद्रपूरची जनता रुसली आहे की सुधीर भाऊ रुसले? चंद्रपूरमध्ये थोडा आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे. सुधीर भाऊच्या भावना ठीक आहे, पण आत्मचिंतन करावं लागेल. पराभवातून आत्मचिंतन करणे, पराभवातनं शिकणे आणि पुढे जिंकणे, पराभवातनं शिकणे आणि पुढे जिंकणे हाच महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. तर सुधीर भाऊशी आम्ही चर्चा करू, आत्मचिंतन करू, त्यातून शिकू आणि पुन्हा जिंकू. मला विश्वास आहे की थोडं जर आम्ही आत्मचिंतन केलं तर आम्ही महानगरपालिका चंद्रपूर जिंकू शकतो. तुम्ही महानगरपालिकांसाठी पण राज्याचे प्रभारी आहात. आता म्हणजे आता वेगवेगळे लढले नगरपालिकेमध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी. आता महापालिकांमध्ये युती करण्याचा ठरवलेला आहे. नगरपालिकेपेक्षाही मोठा यश महानगरपालिकेलाही 51% वर मतं मिळतील. 51% वर नगरसेवक निवडून येतील. 2/3 बहुमताने महायुती निवडून येईल. आणि आता जर महायुती लढतो आहे, भाजपा सेना सोबत लढते आहे, काही ठिकाणी अजितदादा आमच्याशी सोबत जुळत आहे, काही ठिकाणी अजितदादा स्वतःच त्या ठिकाणी आणि आम्ही बसून पिंपरी चिंचवड पुणे भागामध्ये त्यांनी वेगळा लढण्याचा निर्णय घेतला, आम्ही सोबत बसून घेतला आहे. त्यामुळं आमच्यामध्ये मित्रपक्षामध्ये कुठेही वाद नाही आहे. काही जर अजितदादाला वेगळं लढायचं असेल तर आमच्याही चर्चा करतात, आम्हाला वेगळं लढायचं तर आम्ही त्यांच्याही चर्चा करतो की त्यांना सांगतो आम्ही की आमचे एवढे कार्यकर्ते ॲडजस्ट होत नाही, आम्हाला वेगळं लढावं लागेल, तर ते मान्यता येतात. एकनाथ शिंदेजी आम्ही चर्चा केली की बाबा आम्ही वेगळं लढू शकतो, वेगळं काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट होत नाही, काही ठिकाणी एकनाथजीचे कार्यकर्ते ॲडजस्ट होत नाही, तेही सांगतात आम्हाला वेगळं लढू. पण एक मात्र आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती होणार आहे. आमची शिवसेनेची बऱ्यापैकी 29 महानगरपालिकेला बोलणी चालू आहे. नागपूरमध्ये आमची बोलणी चालू आहे, पुण्यामध्ये सुरू आहे, नाशिकमध्ये सुरू आहे, मुंबईमध्ये सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये पूर्ण त्या ठिकाणी महायुती चर्चा सुरू आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा